नमस्कार मित्रांनो, माझ्या सुंदर हस्ताक्षर व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण र या गटातील अक्षरं पाहिली होती। आज आपण श, उ ही अक्षरं पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्या वर्णमालेमध्ये सर्वात सुंदर आणि हसरं अक्षर म्हणून श चा उल्लेख होतो। आता ते का आहे याचं आपण प्रत्यक्षात लेखन करताना पाहूया। मित्रांनो, श चं वळण पहा, अर्ध गोल आणि तिरकी रेषा असंही श काढलं जातं, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत। उ या प्रकारे वळण समजून घेऊया। इथे तिरक्या रेषा येणार आहेत आणि या ठिकाणी आपल्याला शिरोरेषा आहेत, उभ्या रेषा आहेत, त्या मोठ्या येतील। आपण प्रत्यक्षात काढून पाहूया। श सांगितल्याप्रमाणे गोल वगैरे काढणे, पहा मित्रांनो। त्यानंतर या प्रकारचं श पहा, उभी रेषा आहे आणि या प्रकारे सुद्धा हे अक्षर आपण काढू शकतो। उ वरचा अर्धगोल छोटा असतो आणि खालचा थोडा मोठा असतो। त्यानंतर दीर्घ उ, अशा प्रकारे। मित्रांनो, मी म्हणलं श अक्षर हे हसरं असतं, ते का तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो। अनेक प्रकारे श हे काढलं जातं। या शचा आकार छान वाटतोय। तुम्ही जेवढं मोठं घ्याल तेवढं सुद्धा त्याचा आकार आणि सुंदरता चांगली येते। या ठिकाणी पहा, जबरदस्त असं हे श अक्षर असते। आणि उ साठी चांगला सराव करा। वरचा अर्ध कर्व आहे तो छोटा येतो आणि खालचा आहे तो मोठा येतो। या ठिकाणी उकार देण्याची पद्धत सुद्धा पहा। मित्रांनो, मला एका अक्षर मित्रांनी विचारलं र ला कसे उकार द्यावे, तो आपण योगायोगाने या ठिकाणी र ला उकार देऊन पाहूया। प्रथमतः र काढूया। पहिला उकार ज्याला आपण ऱ्हस्व उकार म्हणतो आणि दीर्घ उकार, अशा प्रकारे र ला उकार द्यावेत। मित्रांनो, असा सराव करत चला, अतिशय सुंदर अक्षर येईल। धन्यवाद।